आज मी तुम्हाला काही अशा हेअर मास्क रेमेडीज सांगणार आहे। त्या जर तुम्ही यूज केल्या तर तुम्हाला मार्केटमधून एकही ब्रँडेड प्रोडक्ट्स आणण्याची गरज पडणार नाही। अशा काही गोष्टी असतात आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत की त्या जर आपण यूज केल्या तर आपल्याला जास्त काही खर्च करण्याची गरज नसते आणि त्या आपल्या घरामध्ये इझिली उपलब्ध असतात। तर त्या कशा यूज करायच्या ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे आपण खूप सारे खर्च करून ब्रँडेड प्रोडक्ट्स वगैरे आणतो आणि त्याचा आपल्या केसांवरती वगैरे किती इफेक्ट होईल हेही आपल्याला माहीत नसते। तर अशाच काही हेअर मास्क रेमेडीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हाय हॅलो नमस्कार, मी अरुणा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आता बघा ना, आपण मार्केटमधून खूप सारे ब्रँडेड प्रोडक्ट्स हेअर मास्क वगैरे विकत आणतो आणि ते आपल्या केसांवरती यूज केला तर आपल्या केसांवरती किती साईड इफेक्ट्स होईल हे याचीही आपल्याला कल्पना नसते। तर आयुर्वेदामध्ये अशा खूप साऱ्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या घरामध्ये घराच्या अंगणामध्ये उपलब्ध असतात, पण त्यांचा यूज कसा करायचा हे आपल्याला डिटेलमध्ये माहीत नसते। तर असेच काही हेअर मास्क रेमेडीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। तर पहिला हेअर मास्क आहे आणि तो म्हणजे मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर केलेला आहे। तर एरंडेल ऑइल हेअर मास्क, आता याचा यूज कसा करायचा याचा व्हिडिओ मी शॉर्ट्समध्ये डिटेलमध्ये शेअर केलेला आहे, तिथे तुम्ही बघू शकता। त्यासाठी तुम्हाला एरंडेल ऑइलचे 3 चमचे घ्यायचे आहेत, त्यामध्ये 2 चमचे तुम्हाला खोबरेल तेल ॲड करायचे आहे। हे व्यवस्थित एका बाउलमध्ये तुम्ही गरम करून घ्या आणि आपल्या केसांवरती अप्लाय करा। आता एरंडेल तेल जे आहे ते खूप थिक असते, त्यामुळे आपल्या केसांमध्ये ते व्यवस्थित अप्लाय करता येत नाही। तर तुम्ही ते बॉईल करूनच केसांवरती अप्लाय करायचं आहे। हे ऑइल आपल्या केसांवरती अप्लाय करून झाल्यानंतर 1 तासांनी तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे। तर याने तुमचे केस खूप सॉफ्ट, शायनी आणि सिल्की होण्यास मदत होते। तर तुम्ही याचा यूज करून बघा आणि तुम्हाला जो रिझल्ट येईल तो पण माझ्यासोबत शेअर करा। मला कमेंटमध्ये नक्की सांगा याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला। आता एरंडेल तेल जे आहे ते एकदम असे थिक असते, चिकट असते, त्यामुळे ते तुम्हाला कसे यूज करायचे हे व्यवस्थित माहीत पाहिजे। तर दुसरा जो हेअर मास्क आहे तो म्हणजे ॲलोवेरा हेअर मास्क। आता कोरफडचा यूज तर तुम्हाला माहीतच असेल की कोरफड आपल्या केसांसाठीच नाही तर ऑल स्किनसाठी किंवा डार्क सर्कलसाठी, पिगमेंटेशन यासाठी खूप खूप गुणकारी आहे। कोरफडचा यूज हा आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या गोष्टींसाठी केला जातो। तर तुम्हाला एका बाउलमध्ये कोरफडचा पल्प काढून घ्यायचा आहे। तो पल्प काढण्याची एक सोपी पद्धत आहे, ती ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्यामध्ये तुम्हाला कोकोनट ऑइल घ्यायचे आहे। आता हे खोबरेल तेल जे आहे आपल्या सर्वांच्या घरी उपलब्ध असते। तर त्यामध्ये तुम्हाला कोरफडच्या पल्पमध्ये तुम्हाला थोडेसे खोबरेल तेल ॲड करायचे आहे आणि हे जे मिक्सचर आहे ते तुम्हाला मिक्सरमधून मस्त अशी पेस्ट तयार करायची आहे आणि ही पेस्ट आपल्या केसांवरती 1 तासासाठी अप्लाय करायची आहे। त्यानंतर नॉर्मल पाण्याने तुम्ही हेअर वॉश करू शकता। तर याचाही उपयोग तुम्ही केला ना तर तुमच्या केसांमध्ये खूप खूप चेंज तुम्हाला दिसून येईल। खूप रिझल्ट याचे भारी आहेत। मी 1 वर्ष झाले गेले यूज करते आणि त्यामुळे माझ्या केसांमध्ये खूप सारे प्लेटन्स कमी झालेले आहेत। माझ्या केसांची वाढ पण खूप होत आहे। माझे व्हॉल्यूम केसांचे खूप दाट आहे, त्यामुळे केसांमध्ये डॅन्ड्रफ वगैरे खूप होत होता, तर तोही खूप कमी होण्यासाठी मदत झालेली आहे। तर आपली तिसरी रेमेडी आहे ती म्हणजे एग हेअर मास्क रेमेडी। आता याचा यूज केसांमध्ये कसा करायचा, तर मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मी जास्त तरी काही हे यूज करत नाही आहे, पण याचा यूज मला माहीत आहे आणि त्याचाही इफेक्ट आपल्या केसांमध्ये खूप होतो। कारण माझ्या ज्या काही बहिणी आहेत त्या या मास्कचा खूप यूज करतात आणि त्यांच्या पण केसांमध्ये खूप रिटर्न्स कमी झालेले आहेत, केसांचे व्हॉल्यूम खूप वाढलेले आहे। तर याचा यूज करायचा कसा, एका बाउलमध्ये तुम्हाला 1 अंड घ्यायचं आहे। आता या तुम्हाला जर पूर्ण अंडा घ्यायचा असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता। आता ज्यांना केसांमध्ये खूप अंड्याचा वास येतो त्यांनी व्हाईट पल्प घ्या आणि जो येलोविश भाग असतो तो तुम्ही घेऊ नका। त्यामध्ये तुम्हाला 2 चमचे दही ॲड करायचे आहे आणि आपल्याला घरामध्ये उपलब्ध असलेले कोकोनट ऑइल। आता हे खोबरेल तेल जे आहे ना आपल्या केसांसाठी खूप खूप महत्त्वाचे आहे आणि हे तुम्ही सर्वांनी आपल्या केसांच्या ऑइलिंगसाठी यूज करायचे आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला समजले, एका बाउलमध्ये तुम्ही 1 अंडा घ्या, त्यामध्ये 2 चमचे तुम्हाला दही ॲड करायचे आहे आणि 2 चमचे खोबरेल तेल ॲड करायचे आहे।
याची व्यवस्थित पेस्ट करायची आहे. यालाही तुम्ही मिक्सरमधून काढायचे आहे आणि त्याची पेस्ट जी आहे ती 1 तासांसाठी आपल्या केसांवरती लावायची आहे. 1 तास झाल्यानंतर तुम्ही हेअर वॉश करा. तुमच्या केसांमधील डॅन्ड्रफ कमी होण्यास मदत होते. तर हे 3 हेअर मास्क तुम्ही तुमच्या केसांसाठी जर यूज केले तर तुमच्या केसांमध्ये खूप सारे चेंज दिसून येणार आहेत. मार्केटमधून तुम्हाला जास्त हेअर मास्क वगैरे आणण्याचीही काही गरज पडणार नाही आणि आपल्या कमी पैशामध्ये जास्तीत जास्त आपण याचा उपयोग घेऊ शकतो. तर तुम्हाला मी जे 3 हेअर मास्क सांगितले आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता या 3 रेमेडीजने आपल्या केसांमध्ये काय चेंज होणार आहे. अंड्याचा जो मास्क आहे त्याने तुमच्या केसांमधील डॅन्ड्रफ कमी होण्यास मदत होणार आहे. जो तुमचा ॲलोवेराचा हेअर मास्क आहे तर त्याने तुमचे केस सॉफ्ट, शायनी आणि सिल्की होतील. तिसरा जो हेअर मास्क आहे तो म्हणजे एरंडेल तेल आणि याने तुमच्या केसांमध्ये ग्रोथ होणार आहे. तुमच्या केसांमधील प्लेटन्स कमी होण्यास मदत होणार आहे. हे जे 3 हेअर मास्क आहेत ते तुम्ही यूज करून बघा आणि तुम्हाला रिझल्ट कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे केस जर जास्त फ्रीझी असतील, ड्राय असतील केसांमध्ये, अशा प्रकारे तुम्ही केसांना आपल्या मॉइश्चर देऊ शकता. आठवड्यातून 1 किंवा 2 टाईम तुम्ही जर हा हेअर मास्क यूज केला ना तर तुमच्या केसांमध्ये खूप चेंज तुम्हाला दिसून येईल. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.